हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. आज आम्ही बनवणार आहे पावभाजी. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. त्याच्या आधी ऑलरेडी मी पुरणपोळीचा ब्लॉग बनवला आहे, तो तुम्ही नक्कीच बघितला असन. आणि त्याच्यावर तुम्ही इतकं प्रेम दिलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही सगळे तर पावभाजी बाहेर खातातच, घरी पण बनवतात. प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते. मी पण असंच युट्यूबला रेसिपी बघून किंवा थोडं आपल्या मनाला वाटतं ते करून असं मी माझी एक रेसिपी बनवली आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी. आणि माझी रेसिपी अशी काहीतरी वेगळी नाही, नॉर्मल सिंपल आहे. आम्ही राघवच्या बड्डेला पावभाजी बनवली होती, खूप छान झाली. ऍक्च्युली ती राणींनी बनवली होती. सेम रेसिपी आता मी आज यूज करणार आहे आणि बनवणार आहे. म्हटलं तेव्हा नाही तुमच्यासोबत शेअर करता आली, बिकॉज ऑफ खूप घाई होती आणि खूप पाहुणे पण आलेले होते आमच्या घरी. आज थोडंसं निवांत पण आहे, म्हटलं निवांत मग तुमच्यासोबत शेअर करावी. आणि हे पण आज घरी आहे, म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण इझी आहे. मला फक्त माझ्या रेसिपी करायची. ठीक आहे, चला तर मग आता आपण बघूया कोणते कोणते व्हेजिटेबल्स आपण यूज करणार आहोत. मी तुम्हाला क्वांटिटी पण सांगते. आणि आम्ही भाजी 5 ते 6 लोकांची बनवणार आहे. त्याच्याप्रमाणे मग मी तुम्हाला क्वांटिटी सांगते की किती आम्ही यूज करणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण बघूया. हे सगळे व्हेजिटेबल्स आपण यूज करणार आहोत. तर 6 जणांसाठी आम्ही पावभाजी बनवणार आहे सांगितल्याप्रमाणे. हे 3 बटाटे घेतले आहे, हे 4 शिमला मिरची, त्याच्यानंतर हे 4 टोमॅटो, आणि नंतर हे 4 कांदे. आणि बीट तुमचं ऑप्शनल आहे, पण आम्ही बीट घालतो बिकॉज ऑफ कलर पण येतो भाजीला खूप छान रेड कलरचा. आणि टेस्ट पण छान लागते, म्हणून एक बीट घेतलं. तुम्ही जास्त पण बीट वापरू शकता. आणि वाटाणे फ्रोझनचे आहेत. त्याच्यानंतर कोबी एवढा यूज केला. काही काही लोक कोबी नाही यूज करत, पण कोबीने पण छान टेस्ट येते, म्हणून हा अर्धा छोटासा कोबी घेतला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फ्लावर. एवढी सगळी फ्लावर घेतली. मे बी हे अर्धा किलो असेल. आणि 4 टोमॅटो, हे मीडियम साईजचे, सगळं मीडियम साईज आहे, फक्त बटाटे थोडेसे मोठे आहेत. तर हे सगळे व्हेजिटेबल्स तुम्ही बघितलेच. आता हे सगळे आपण कट करून टाकणार आहोत शिजायला. तुम्ही पातेल्यात पण शिजू शकता, पण मोस्टली कुकरच यूज करा. इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण थोडेसे हे जे ग्रीन पीस आहेत ते पण शिजायला घालणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फोडणी देणार आहे पावभाजीला मसाला वगैरे टाकून, तेव्हा पण हे पूर्ण कम्प्लीट आपण ग्रीन पीस वरून टाकणार आहोत. म्हणजे टेस्ट पण छान लागते आणि टेक्स्चर जे असतं आपल्या भाजीचं ते पण छान होतं. आधी मी कट करून घेते, नंतर मग मी शिजायला घालते. व्हेजिटेबल कट करताना तुम्ही छोटी छोटी पण साईज करू शकता, किंवा तुम्ही एका कांद्याचे 2 तुकडे करू शकता, किंवा एका टोमॅटोचे 2 तुकडे पण करू शकता. पण मग छोटी साईज केली तर मग कमी शिट्ट्या घ्यायला लागतात कुकरच्या, म्हणून मग मी पटकन होण्यासाठी थोडे बारीक बारीकच कापते सगळे व्हेजिटेबल. आणि मी सजेस्ट करेल की तुम्ही पावभाजी करताना एवढे सगळे व्हेजिटेबल्स मी वापरले आहेत, ते सगळे व्हेजिटेबल्स वापरा, तरच खूप छान टेस्ट येते. एक आहे एक नाही, मग त्याने एवढी छान टेस्ट नाही येते आणि खायला हॉटेलसारखी पण पावभाजी नाही वाटत मग. ठीक आहे, तर व्हेजिटेबल्स मी सगळे कट करून घेतलेत. आपले हे ग्रीन पीस, कोबी, बीट, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि बटाटे, हे सगळं मी नाही धुतलंय, फक्त फ्लावर धुतली आहे. आता हे सगळं आपण शिजायला घालूया कुकरमध्ये. हां, ठीक आहे. तो जो कुकर होता आमचा खूप छोटा पडत होता सामानाला, म्हणून मग मी थोडासा मोठा कुकर घेतला आमचा. तर मी हे सगळे व्हेजिटेबल्स टाकते आता वन बाय वन. हा, आधी टाकून घेते ना, नाहीतर मग ते खाली लगेच लागून जातात, म्हणून मी गॅस चालू नाही केला. आणि ना शिजत आल्यानंतर आहे ना, हे सगळे व्हेजिटेबल्स कमी होऊन जातात. आता जस्ट फ्रेशली कापलेत ना, म्हणून ते जास्त वाटतंय. आणि ग्रीन पीस ओके. ठीक आहे, तर मी गॅस चालू केला आहे आता. आणि याच्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया. 1 चमचा मीठ घालणार आहे मी, म्हणजे ते मीठ सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स होईल. मी आता सगळे व्हेजिटेबल्स कुकरला शिजायला लावून दिलेले आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगते की मी कोणते मसाले यूज करणार आहे. तर हे थोडीशी हळद घेतली मी अर्धा चमचा. त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट घेतली. आणि हे जवळजवळ 4 चमचे आहेत पावभाजी मसाला. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आलं आणि लसणाची पेस्ट करून ठेवली आहे मी, ही घरगुती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी थोडंसं जिंजर आणि गार्लिक पेस्ट पण थोडीशी यूज करणार आहे विकतची, म्हणजे दोन्हीने पण छान टेस्ट येते. आणि चवीनुसार नंतर टेस्ट घेऊन बघणार आहे मी, चवीनुसार मीठ पण वापरणार आहे. तर ह्या कुकरला 4 शिट्ट्या लागतात. आता मी 4 शिट्ट्या होऊन देते, नंतर मग मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस एक्सप्लेन करते. मी 4 शिट्ट्या घेतल्या आहे कुकरच्या. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले पूर्ण व्हेजिटेबल्स शिजलेले आहेत. ग्रीन पीस पूर्ण शिजलेलं आहे, टोमॅटो वगैरे पूर्ण शिजलेले आहेत. तर आपण हे स्मॅशर आहे, या स्मॅशरने जेवढं जमेल तेवढं आपण असं स्मॅश करून घेणार आहोत. बघा, मी फक्त अर्धा तांब्यास पाणी टाकलं होतं, पण व्हेजिटेबलचं पण खूप जास्त पाणी होतं. आणि कधी कधी काय होतं, टोमॅटोची जी साल असते आणि कोबी असतो, तो कधी कधी मॅशरमध्ये असा बारीक नाही होत. ओके, त्याच्यासाठी मग काय करायचं माहिती का, आपला मिक्सर जो आहे ना,
तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता, पण थोडंसं ओबडधोबड असलं ना ते त्याचं खायला छान लागतं. बघा कसं मॅशरने हे छान होतंय. राघव खूप गरम आहे बाबड्या, गरम आहे. टोमॅटो देते मी तुला, स्मॅश करून झालं का मग टोमॅटो देते. ओके, हे पूर्ण प्रॉपर खूप गरम असतं. गरम गरम देते, गरम 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 मध्ये स्मॅश करा तर मग इझी होईल. गरम आहे राघव, गरम आहे बबड्या. तुला बघायचंय का? बघ, असं स्मॅश करायचं. जेवढं स्मॅश गरमागरम मध्ये करता येईल तेवढंच करा स्मॅश. आणि वाटतं की कोबीचं आणि टोमॅटोचं राहतंय तर तुम्ही ते मिक्सरमध्ये बारीक. राघव वाफ लागेल बबड्या गरम. नाही नाही, बघ बघ, नको शांत बसू, बघ तू. पण ओबडधोबड असलं ना ती टेस्ट असते ना, ती छान लागते. बघा ऑलमोस्ट मी केलंय बघा. कधी कधी बीट पण राहतं, कारण बीट खूप कडक आहे ना, आतून खूप कडक असतं शिजलं तरी पण ते राहतं. म्हणजे बीट, कोबी आणि टोमॅटोचे वरचे साल हे जास्त त्रास देतात मॅशरमध्ये बारीक करायला, म्हणून तुम्ही बिनधास्त मिक्सर पण वापरू शकता. काय करू? भाजी करू, मग राघवलाच करते मी भाजी, पावभाजी. तुझ्या बर्थडेला कशी भाजी केली होती आपण पावभाजी, तशी सेम आता हा. तुला किती कुचका येत आहे? हॅपी बर्थडेचीच भाजी करते मी. तुला किती कुचका येत आहे? हॅपी बर्थडेचीच भाजी करते. हे बघ किती छान झालंय मॅश. गरम आहे बरं का, बाजूला हो बबड्या. किती कुचका येत आहे तुला? पाणी पित रांतून पाणी दिलं. थँक्यू. ओके ठीक आहे, तर मग मी स्मॅशरने स्मॅश करून घेतलं, बट मला ते बारीक नाही झालं. मग मी मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं, एकदा फिरवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता की याची थिकनेस कशी झालेली आहे. मी अजिबात पाणी वापरलं नाहीये, आणि आपण खूप मोठा बीट यूज केला होता ना, त्याच्यामुळे बघा किती छान कलर आलाय. तर मग आपण आता पावभाजीला फोडणी देऊया. ठीक आहे, आपण बटर पण वापरणार आहोत आणि थोडंसं तेल वापरणार आहोत. तर मग चला, ठीक आहे. तर मी कढईमध्ये आधी तेल घेतलंय. आपण कम्प्लिटली हे अमूलचं बटर आहे ते यूज करणार आहोत. ते मी आधी तेल टाकलं, तर मी तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकते. ओके, तेवढी इनफ झाली. ठीक, तर आपण याच्यामध्ये टाकलेली मोहरी आणि जिरेपूड, त्याच्यानंतर आपला हा आलं लसणाची पेस्ट. ओके, आलं लसणाची पेस्ट आपण टाकून घेतली. हे चांगलं छान फ्राय होऊन देऊया, कारण आलं लसण जेवढं तुम्ही छान फ्राय कराल ना तेवढं टेस्ट छान येते. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो मसाला आहे, मी गॅस कमी करते थोडासा. हा जो मसाला आहे हा टाकून घेऊया आपण. आणि मग मसाला तुम्हाला ऑलरेडी मी एक्सप्लेन केला होता काय काय घालणार आहे. त्याच्यानंतर आपले हे बटर आहे ते टाकणार आहोत आपण. तर एवढ्या भाजीसाठी मी जवळजवळ एवढा पाऊण तुकडा घालणार आहे. आणि मी अमूलच बटर वापरते, ज्याने की छान टेस्ट येते. मग गॅस फुल करते, म्हणजे आपला अमूल बटर पण मेल्ट होईल, त्याचसोबत आपला मसाला पण छान फ्राय होईल. तर तुम्ही बघू शकता की आपलं बटर पण कम्प्लिटली मेल्ट झालं आहे मसाल्यासोबत, आणि मसाला पण पूर्ण फ्राय होत आहे त्या बटर सोबत. ओके, तर ऑलमोस्ट आपला मसाला फ्राय होत आलाय. तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपली भाजी, जी आपण प्रॉपर मॅश करून घेतली आहे. भाजी टाकूया ह्या मसाल्यामध्ये. ठीक आहे, तर मग हे प्रॉपर मिक्स करून घेऊया आपण. ओके, मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ग्रीन पीस घालणार आहोत. गॅस कमीच ठेवा, नाही तर अंगावर उडेल. तुला काय पाहिजे राघव? काय पाहिजे? तू का बरं त्रास देतो रे राघव? जेव्हा आईला व्हिडिओ बनवायचे असं त्यावेळेस का त्रास देतो तू? तसा किती छान खेळतो. काय पाहिजे? बघा ऑलमोस्ट माझा मसाला आणि भाजी ऑलमोस्ट मी मिक्स केली.
आणि हे जे ग्रीन पीस आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते थोडेसे वरून घालायचे. बघा टेक्स्चर किती छान वाटते. मला ग्रीन पीस थोडेसे कमी वाटले म्हणून मी परत थोडेसे टाकले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, अर्धी वाटी वगैरे. खाताना पण छान लागतात, टेक्स्चर पण खूप छान वाटतं पाहुण्यांना वाढायच्या वेळेस. ठीक आहे. आता तर ऑलरेडी आपण 1 सपाट चमचा मीठ घातलेलं होतं. आता मी टेस्ट करते, त्याच्यानुसार मी मीठ घालते. तुम्ही डायरेक्टली तेव्हा पण कम्प्लीट मीठ वापरू शकता, पण आपल्याला ना ह्या भाजीचा कम्प्लिटली अंदाज नाही येत की त्या व्हेजिटेबलची किती भाजी होईल, म्हणून तेव्हा मी 1 सपाट स्पून घातला होता. आता मी टेस्ट करते आणि मग मीठ टाकते. ठीक आहे. तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता. त्याच्यासोबत आपण हे कोथिंबीर टाकणार आहोत. 10 मिनिटं मी शिजवून घेणार आहे. ऑलरेडी आपली भाजी कम्प्लिटली शिजलेली आहे, तरी पण मी 10 मिनिट त्याला तसंच ठेवणार आहे, कारण मसाल्यासोबत ही भाजी प्रॉपर मिक्स झाली पाहिजे, त्याचा बटरचा फ्लेवर आला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यासाठी 10 मिनिटं मी त्याला शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तव्यावरती परत बटर टाकून भाजी फ्राय करणार आहे, म्हणजे अजून टेस्ट वाढते. आपण जेव्हा हॉटेलला जातो त्यांचा खूप मोठा तवा असतो, तव्यावरती भाजी छान बटर टाकून कोथिंबीर टाकून छान ते 5-10 मिनिटं फ्राय करून घेतात, मग आपल्याला सर्व करतात. त्याच्यामुळे टेस्ट अजून छान येते. म्हणून मग मी आता 10 मिनिट कढईमध्ये शिजवून घेणार आहे भाजी, किंवा छान फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर परत मी तव्यावरती छान फ्राय करणार आहे, ते तुम्हाला मी दाखवतेच. तर मग मी आता हा तवा घेतला आहे. त्या तव्यावर मी तुम्हाला दाखवते जी आपली भाजी झालेली आहे. ऑलमोस्ट 10 मिनिटं मी तिला शिजून दिलेलं आहे. आता मी तव्यावरती फ्राय करणार आहे, सेम लाईक हॉटेल. आता मी हे एवढंसं बटर घेतलंय. ओके. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट मी 2 मोठे चमचे भाजी घालणार आहे. बघा किती छान वाटतंय. वाटाणे त्याच्यासोबत कोथिंबीर, एकदम छान टेक्स्चर येतं. म्हणून मी तुम्हाला म्हणते की वाटाणे थोडेसे, कम्प्लीट वाटाणे थोडेसे त्याच्यामध्ये घाला म्हणून. ठीक आहे. तर हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. कधी कधी आपण हॉटेलला गेल्यानंतर मागतो की आम्हाला स्पायसी पाहिजे म्हणून पावभाजी, मग तुम्ही याच्यामध्ये थोडेसे लाल तिखट टाकू शकता, अजून पावभाजी मसाला टाकू शकता, म्हणजे अजून ते स्पायसी होते. हे पूर्ण बटर प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला बघा थिकनेस थोडीशी पातळ वाटते. जे भाजीतलं जे पाणी असतं ना, ते कम्प्लिटली पाणी जळून गेलं पाहिजे. आणि आपला तवा जो आहे तो लोखंडाचा आहे, त्याच्यामुळं अजून टेस्ट येते पाणी जाळल्यानंतर. ठीक आहे. आता मी याच्यातलं पूर्ण पाणी जळून देते, म्हणजे याची थिकनेस पण थोडीशी जाड होईल किंवा घट्ट होईल, म्हणजे अजून भाजी छान लागेल. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे 2 ते 3 मिनिटं मी याला सेम शिजवून घेणार आहे, सेम लाईक आपल्या कढईसारखं, आणि नंतर मग आपण सर्व करू शकतो. तर काहींना थोडीशी स्पायसी आवडते भाजी, म्हणजे यांना आवडते, म्हणून आम्ही ना तुपाचा आणि पावभाजीच्या मसाल्याचा खूप छान तडका बनवतो. जेव्हा आपण सर्व करतो त्याच्यावरून मग छान तो तडका टाकायचा, म्हणजे ज्याला पाहिजे तो स्पायसी खातो आणि आपण नॉर्मल भाजी खाऊ शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते आता की कसा तडका करायचा. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे हा तडका तेलात नाही बनवायचा, किंवा बटर पण तुम्ही यूज करू शकता, पण आम्ही आपलं गावरान जे तूप असतं गाईचं किंवा म्हशीचं ते यूज करणार आहोत. ठीक आहे. तर मी आता हे यांच्यासाठीच फक्त तडका लागतो म्हणून मी थोडासाच बनवणार आहे. हे तूप एवढं बस, एवढं ठीक आहे ना. आता आपण आपलं जे तूप आहे ते कम्प्लिटली मेल्ट झालं आहे. तर याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहे, काश्मीरी लाल तिखट. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि थोडं चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चिमूटभर म्हणू शकतो आपण. ठीक आहे. बघा बघा पूर्ण कसं ते फ्राय होतंय. बस दॅट्स इट ओनली. तुम्ही याच्यामध्ये तमालपत्र पण यूज करू शकता, किंवा मग तुम्ही कोथिंबीर पण यूज करू शकता. कोथिंबीर पण टाकते मी थोडीशी. ज्याला खूप तिखट आवडतं त्याने हे यूज करू शकता खायला. तर आपलं ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे. आता हे आपले पाव आपण हे छान बटर सोबत फ्राय करणार आहोत. मी खाली बटर टाकलं होतं, ते मेल्ट होऊन दिलं प्रॉपर. आणि त्याच्यावरती, आणि आपला हा भाजीचाच तवा होता. ओके. हा आपण भाजी जी फ्राय केली होती ना, तोच तवा होता, त्याच्यावरतीच मी फ्राय केलेले आहे हे पाव. याला थोडीशी भाजी लागली का थोडी छान लागते टेस्ट खायला. तर आपली भाजी झालेली आहे आणि पाव पण फ्राय करून घेतले मी. तर आपण इथं टेस्ट करून बघू कशी झाली भाजी. म्हणजे मसाला वगैरे, मीठ वगैरे एकदम व्यवस्थित आहे. तर हे कमी तिखट भाजी आहे, पावभाजी. जर तुम्हाला अजून थोडीशी स्पायसी पाहिजे असेल तर आपण जो तडका बनवला होता आठवतो तुम्हाला, तो आपण वरून टाकूया आणि मग ट्राय करूया. 1 मिनिट हा.
हाच तो तडका. ओके, तुम्ही बघू शकता. आता मी थोडासा याच्यात टाकते. मला जास्त स्पायसी नकोय म्हणून मी थोडाच टाकला. ओके, थोडासा कांदा आणि टोमॅटो. थोडंसं लिंबू टाकते. मी आता ट्राय करते. मीच बनवते आणि मीच ट्राय करते. म्हणजे आधीच्या भाजीमध्ये थोडंसं नॉर्मल तिखट लागतंय. आता मी कमी तडका घेतला. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त तडका घेऊ शकता, म्हणजे जास्त तिखट नाही लागत. पण मग चव खूप छान लागते, कारण त्याच्यात तूप आहे ना, आपलं गावरान तूप. अजून एक्स्ट्रा चव वाढते. एकदम छान झालेली आहे भाजी. आणि कांदा टोमॅटोनी पण अजून चव वाढली त्याची. आणि लिंबानं तर एक नंबर, लिंबू तर खूप छान लागतं पावभाजी सोबत. तर असं हे ओव्हरऑल पावभाजीची रेसिपी होती. तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला काही मला याच्या टिप्स द्यावंसे वाटल्या की तू हे ऍड करू शकतेस, किंवा अजून काही तुमच्याकडे टिप्स असतील त्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते पण मी ट्राय करून बघेल जेव्हा मी भाजी बनवेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.